अजून बरेच पाणी वाहून जाणार आहे. बरेच 2-3 महिने आता अजून गोकुळची निवडणूक सुप्रीम कोर्टातनं लागलेली आहे. परत त्याच्यावर काय होणार आहे चर्चा अशी आम्हाला ऐकायला मिळते, काय माहित नाही. रणांगण जसं जसं येईल तसं तसं मोरे ऑटोमॅटिकली आत्ताच सगळे सांगण्यात पॉईंट नाही, होतील ना. शेवटी 25 उमेदवार आमचे उभे राहणार, हे एवढं कन्फर्म आहे. त्यात काही अडचण नाही. मी मागचं पॅनल करताना प्रत्येकाच्या घरी गेलो होतो, प्रत्येकाला सन्मान दिला होता, प्रत्येकाला बोलवून घेऊन पॅनलमध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे जागा देण्याचं काम प्रकाश आंबेडकर असू देत, चंद्रजीत नरके असू देत, संजय दादा आणि मी स्वतः प्रकाश आंबेडकरांना पहाटे भेटायला गेलो आणि त्यांना भेटलो. राजेश पाटलांना भेटायला मी स्वतः गेलो. आमची भूमिका त्यावेळी होती सगळ्यांचा सन्मान ठेवून प्रत्येकाला देणं. आता त्यांनी ठरवायचं तुमचा सन्मान कुठं किती ठेवला गेला ते. मुळात प्रशासक नेमण्याबद्दल मुश्रीफ साहेबांनी मुख्यमंत्र्यांना 22 वेळा सांगितलं होतं की प्रशासक नेमू नका म्हणून. अशी चर्चा आहे. ते 22 वेळा त्यांचं ऐकलं का नाही मला माहित नाही, अजून ऐकलं. मुळात चंद्रकांत दादांचं प्रशासक मंडळ करत असताना प्रशासक मंडळाचा अध्यक्ष कुणाला तरी करावं अशी त्यांची भूमिका होती. ते मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही आणि अधिकारी नेमला प्रशासक म्हणून. नाही तर चंद्रकांत दादांचा प्रस्ताव वेगळा होता, प्रशासक कुणाला नेमायचं, त्याचा उल्लेख मी आता करत नाही. आणि उद्याची गणित मला अजून माहीत नाही, त्यामुळे आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. त्यामुळं प्रशासक तुमच्याच काळात आला, महायुतीचं सरकार आहे, महायुतीचा चेअरमन आहे, मग ही वांदी का लावली तुम्ही, असं आमचं सातत्यानं माझं म्हणणं तेच आहे की बाबा मग या तक्रारी या सगळ्या गोष्टी कशासाठी या केल्या. ताबडतोब मुदत संपल्या निवडणूक लावायची होती. विषय सभासदांनी उत्पादकांनी निर्णय घेतला असता.